नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं आणि ती बातमी आहे एसटी कामगारांसंदर्भातली। कारण एसटी कामगारांच्या संपाच्या मुद्द्यावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर गेल्या 1.5 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि याच मुद्द्यावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। सरकारने नेमलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल सादर केला जाईल आणि एसटी महामंडळही यात आपलं म्हणणं मांडणार आहे। एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचं निलंबन, सेवा समाप्ती आणि बडतर्फीची कारवाई केली आणि त्यानंतर वेतनवाढही दिलेली आहे। याशिवाय मेस्मा कायदा लावण्याचा इशाराही सरकारनं दिला होता, पण तरीही कर्मचाऱ्यांचा संप मात्र अजूनही सुरू आहे। त्यामुळे 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाबद्दल आज नेमकं काय होतं याविषयी आता प्रतीक्षा असणार आहे, कारण ही समिती आता कोर्टात अहवाल सादर करेल। त्यामुळे हायकोर्टामध्ये संपाच्या मुद्द्यावर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात ठिकठिकाणी अजूनही कर्मचारी संपावर आहेत। मध्यंतरी असं चित्र होतं की कदाचित नोकरी जाईल या भीतीनं मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर रुजू होतील आणि संप मोडीत काढता येईल, पण तसं झालेलं नाही। काही प्रमाणात जरी कर्मचारी रुजू झालेले असले कामावर, तरी देखील अजूनही आंदोलनावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। तर मुंबईत आझाद मैदान असेल किंवा राज्यात विविध ठिकाणी अजूनही अशाच पद्धतीनं संप सुरू आहे आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हे सगळे कर्मचारी ठाम आहेत। एसटी महामंडळ देखील आपलं म्हणणं आज कोर्टासमोर मांडेल। त्याचबरोबर ही समिती देखील हा अहवाल आता सुपूर्द करणार आहे, सादर करणार आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार चालकाचा किती आहे, या वेगवेगळ्या राज्यांच्या प्रमाणे देखील हा फरक किती आहे, या सगळ्याविषयी देखील आपण एकीकडे नजर टाकतोय। पडद्यावर तुम्ही देखील या सगळे आकडे तुम्ही पाहताच आहात, पण नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, साधारण किती वाजता या सुनावणीला सुरुवात होईल अशी काही माहिती? खरं तर 2:30 वाजता मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूणच एसटी महामंडळाकडनं आणि एसटीच्या संघटनांकडनं आणि कर्मचाऱ्यांकडनं आपली बाजू ही कोर्टामध्ये मांडण्यात येणार आहे। उच्च न्यायालयामध्ये साधारणपणे 2:30 वाजताच्या दरम्यान ह्या संपूर्ण खटल्यावरती सुनावणी सुरू होणार आहे। द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी जी आहे ती होणार आहे। यामध्ये मुख्यत्वे यापूर्वी राज्य सरकारने जी त्रिसदस्यीय समिती नेमलेली होती, या समितीकडनं एक अहवाल सादर करणं अपेक्षित होतं। विलिनीकरणाच्या बाबतीत नेमकी ठोस भूमिका काय असेल सरकारची हे यामध्ये स्पष्ट होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे। या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा एकूणच भूमिका ही राज्य सरकारची आणि आंदोलनकर्त्यांची स्पष्ट होणार आहे। आंदोलकांच्या वतीनं गुणरत्न सदावर्ते हे आपली बाजू मांडणार आहेत, तर दुसरीकडे आपण बघतोय की राज्य सरकारनं सुद्धा मेस्माच्या बाबतीत एक विचार मांडलेला होता। वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यात याव्या याबाबतचा मुद्दा सुद्धा मागच्या सुनावणीमध्ये अतिशय महत्त्वाचा होता। अनेक कर्मचारी असे आहेत की ज्यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या आत्महत्येनंतर प्रचंड हाल झालेले होते। या कुटुंबियांच्या बाबतीत काही निर्णय घेणं अपेक्षित आहे का, हाही मुद्दा आज चर्चेमध्ये असू शकतो। आणि विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये एक मुद्दा आणखीन पुढे येईल, तो म्हणजे काही संघटनांनी, काही चालकांनी, काही वाहकांनी या संपातनं काढतं पाऊल घेतलं होतं आणि त्यांच्याकडनं जर सेवा सुरू होत असेल तर मग सर्वसामान्य नागरिकांचे, ग्रामीण भागातील लोकांचे हाल किती प्रमाणात होत आहेत, हाही मुद्दा कोर्टापुढे मांडला जाईल, जेणेकरून 1.5 वर्षानंतर शाळा सुरू झाल्या, व्यवहार अनलॉक झालेल्या परिस्थितीमध्ये सुरू झालेले होते। याही बाबतचा युक्तिवाद एकूणच महामंडळातर्फे करण्यात येणार आहे। त्यामुळे 2:30 वाजता द्विसदस्यीय समितीसमोर मुंबई उच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू होईल। सुस्मिता, एकीकडे महामंडळाच्या कारभाराबद्दलची नाराजी असेल किंवा उशिरानं पगार याविषयी देखील मोठ्या प्रमाणात नाराजी आणि त्याचबरोबर महामंडळाचा दावा आहे की या सगळ्यामुळे एसटीचं देखील किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। सगळ्या बातम्यांचा आणि या सगळ्या मुद्द्यांचा त्याच्यात आढावा घेतला जाईल। निश्चितच धन्यवाद सुस्मिता या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि त्या बातमी आहे सांगलीतली, या संदर्भातली बातमी। गेल्या 8 दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी इथे आंदोलन करतायत। त्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 53वा दिवस आहे। सांगलीतली ही दृश्य आपण बघतोय। हायकोर्टात आज विलिनीकरणाच्या बाबतचा निकाल येणार आहे आणि याच संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांशी देखील आम्ही संवाद साधला। इथल्या एसटी कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलं। जवळजवळ 2 महिने एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत। वेगवेगळ्या प्रकारे ते आंदोलन करत आहेत। आज हायकोर्टात निकाल लागणार आहे। त्यांच्या बाजून निकाल लागला तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत।
एक आज विलिनीकरणाचा निकाल लागला तर तुमची काय भूमिका असणार आहे? आज जर विलिनीकरण जर निकाल लागला तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने तर आम्ही हे दुखवटा माघार घेऊन कामाला हजर राहू. अन्यथा हा असा दुखवटा आमचा चालू राहील, शांततेच्या मार्गाने चालू राहील. कारण आजपर्यंत शासनाने जी पगारवाढ केली हे फसवणूक केलेली आहे आमची. त्यामुळे आर्थिक विषयाने आमचे 58 बांधव हे शहीद झालेले आहेत आणि त्या शहीदांचा कोणताही विचार न करता 41% पगारवाढ केलेली आहे. पण त्यांनी असं डिक्लेअर केलेलं नाही की ही पगारवाढ कशी झाली आहे. तर अंतरिम वाढ केली आहे, तात्पुरती पगारवाढ. ही उद्या कोणत्याही प्रकारे तोटा दाखवून ही माघार घेऊ शकतात. त्यामुळे ही फसवणूक वाढ केली आहे. त्यामुळे शासनाचे विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन दुखवटा मागे घेणार नाही. आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडून तुमची काय भूमिका असणार? आज निकाल लागला तर भूमिका असणार आणि निकाल तुमच्या विरुद्ध गेला तर तुमची भूमिका? आमच्या आज एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालं तर आम्ही आजच्या दिवशी आज आम्ही कामावर जाऊ शकतो. कामावर जाणार, आम्ही कामावर हजर होणार. पण जर निकाल तुमच्या विरुद्ध लागला तर निकालानंतर हे आमचं आंदोलन अहिंसेच्या मार्गानं आतापर्यंत जसं चालू होतं तसंच आम्ही दुखवट्याचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करू. आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, काय सांगाल आज तुमचा निकाल आहे ते? आज मान्य सदावर्ती साहेब उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला आपली बाजू मांडतील, कामगारांची बाजू मांडतील, त्यावेळेला सदावर्ती साहेबांचा जो निर्णय असेल तोच आमचा निर्णय पुढे आहे. जर शासनानं आमचं जर विलीनीकरण झालं तर त्या क्षणापासूनच आम्ही कामावर रुजू होऊ. जर विलीनीकरण नाही झालं तर आमचा हा दुखवट्याचा कार्यक्रम सदावर्ती साहेब सांगतील त्या मार्गाने आम्ही चालू ठेवू पुढे. आंदोलन पुढे कसं झालं? आंदोलन हे ह्याच प्रकारे शांतताप्रिय प्रमाणे चालू राहील. आंदोलन म्हणता येणार नाही कारण हा दुखवटा आहे. हा दुखवटा हा आमचा शांततेनेचा असेल. कुणाला दुखवणार नाही किंवा कुठेही गालबोट लागणार असं आम्ही कोणतंही कृत्य करणार नाही, आमच्यातून घडणार नाही. तुमची काय भूमिका? आमची म्हणजे प्रमुख मागणी आहे की आमचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं. याबाबतीत आज माननीय उच्च न्यायालयाने की त्याविषयी निर्णय आज आहे आणि राज्य शासनानं आमची दखल घ्यावी हीच आमची प्रमुख म्हणजे विनंती आहे त्यांना. आणि आमचं हा जर राज्य शासनात विलिनीकरण झालं तर आम्ही या क्षणी कामावर जाण्यासाठी तयार आहोत. जर राज्य शासनात विलिनीकरण होत नसेल तर आम्ही आमचा दुखवटा शांततेच्या मार्गाने असाच चालू ठेवणार. ह्यांची एस टी कामगारांची भूमिका आहे की जर का आंदोलन हे विलिनीकरण झालं तर आम्ही ताबडतोब कामावर राहू, परंतु जर विलिनीकरण नाही झालं तर आमचं आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहू, वेगवेगळ्या मार्गाने हे आंदोलन चालू ठेवू आणि शासनाला भाग पाडू असा त्यांचा निर्धार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ मुसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. सांगलीतल्या कर्मचाऱ्यांची आपण प्रतिक्रिया ऐकल्या आणि यानंतर एका महत्त्वाच्या कारवाई संदर्भातली बातमी येते आणि ती बातमी अशी आहे की भारतीय तटरक्षक दलानं ATS गुजरात सोबत एक संयुक्त मोहीम राबवली आणि ज्याच्यामध्ये सुमारे 400 कोटी किमतींचं 77 किलो हेरॉईन घेऊन जाणाऱ्या एका पाक फिशिंग बोटला जप्त करण्यात आल्याची माहिती कळते. या बोटीचं नाव अल हुसेनी असल्याचं कळतंय आणि भारतीय पाण्यामध्ये 6 कर्मचाऱ्यांसह तिला आता म्हणजे ही बोट ताब्यात घेण्यात आली आणि त्यातल्या 6 कर्मचाऱ्यांना आता ताब्यात घेण्यात आलाय. पुढच्या तपासासाठी ही बोट आता पुढे त्याच्या या सगळ्या बाबतीत तपास केला जाणार आहे. कोस्टगार्डच्या या कारवाईमध्ये ही एक महत्त्वाची माहिती आता समोर येते. 77 किलो हेरॉईन यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. भारतीय तटरक्षक दल आणि ATS गुजरातनं ही मोहीम राबवली. तो फोटो देखील आता आपण बघतोय. त्याचबरोबर 400 कोटी किमतीचं तब्बल 77 किलो हेरॉईन यावेळी जप्त करण्यात आलेला आहे. ही पाक फिशिंग बोट अल हुसेनीला भारतीय जलक्षेत्रात आल्यानंतर 6 कर्मचाऱ्यांसह पकडण्यात आलाय आणि आता या संदर्भातला पुढचा तपास देखील केला जाणार आहे. गुजरात समुद्राजवळून ही बोट पकडण्यात आली आहे अशी माहिती सध्या कळते. अत्यंत मोठी कारवाई ही म्हणावी लागेल कारण पाकची ही बोट जप्त करण्यात आली आहे आणि कशा रीतीनं या सगळ्याची योजना आखण्यात आली होती याविषयीची सगळ्या माहितीचा उलगडा आता हळूहळू होईल कारण 6 कर्मचाऱ्यांना यामध्ये आता अटक करण्यात आल्याची देखील माहिती सध्या समोर येते. त्यामुळे गुजरात समुद्राजवळ करण्यात आलेली ही मोठी कारवाई ज्याच्यामध्ये ड्रग तस्करी करणाऱ्या पाकच्या बोटीला भारतीय तटरक्षक दल आणि ATS गुजरातनं केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये पकडण्यात आलेला आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेले आहेत. फडणवीस केंद्रीय यंत्रणांना सूचना देतात आणि माझ्या विरोधात कारवाईच्या सूचना देतात असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. त्यांनी असं पुढे म्हटलंय की मी कुणालाही घाबरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ज्येष्ठ नेते आणि मंत्री अर्थात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणा माझ्या विरोधात कारवाईच्या सूचना देत असल्याची टीका मलिक यांनी केलेली आहे. त्याचबरोबर फडणवीस हे स्वतःला तपास यंत्रणाचा OSD म्हणून त्यांना नेमलं जावं आणि किरीट सोमय्या यांना प्रवक्ता म्हणून नेमावा असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलेला आहे. आणि त्याचबरोबर मी कोणालाही घाबरणार नाही असं देखील मलिक यांनी स्पष्ट केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये गेली 7 वर्ष देवेंद्र फडणवीसजी हे केंद्रीय यंत्रणेला डायरेक्शन देत आहे. याने त्यांच्या विरोधात कारवाई करा, नोटिसा पाठवा. पवार साहेबांच्या विरोधात नोटीस पाठवण्यात आली. आता माझ्या बाबतीत ते यंत्रणेच्या मागे लागलेले आहे. माझं तर एकच म्हणणं आहे, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः OSD नेमले होते. आता हे केंद्रीय एजन्सीजच्या त्यांनी स्वतः OSD झाली पाहिजे. आणि सोमय्या हे वारंवार बोलत राहत आहे, त्यांना या सगळे जी यंत्रणा आहे त्याचा प्रवक्ता केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत भाजप नेते आशिष शेलार यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीमध्ये आघाडीतील मंत्री तिथे उपस्थित होता असा दावा केला होता. आणि त्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्यावर आज जोरदार खल्लाबोल केलाय. नुसता आरोप करू नका, पुरावे देऊन ही बाब सिद्ध करा, नाहीतर मुंबईकरांची माफी मागा असं देखील किशोरीताई म्हणाल्यात. आमदार मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय, आता जीव मोकळा कराच असा खोचक टोला देखील महापौरांनी लगावला आहे. बघूयात पत्रकार परिषदेत त्यांनी कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं. चॅलेंज आहे, नुसता बोलू नका, घोटाळे सिद्ध करा. नुसतं बोलून लोकांना गुमराह करू नका. ज्या करण जोहरच्या पार्टीचा उल्लेख केला आशिष शेलारांनी, आशिष मामानी, त्यांना म्हणावं तुम्हीच म्हटलंय ना. मला तुमच्या मीडियावाल्यांचं पण जरा एक आश्चर्य, नाव विचारा ना त्यांना, का लोकांना गुमराह करून सोडतायत. एक कोणतरी मंत्री महोदय, अरे कोण, दाखव, बोला. हेच शिकवलं, खोटं बोला आणि रेटून बोला. तुमच्या कामाची पद्धत कळली, तुम्ही काय करताय ते कळलं. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून आशिष शेलारांना सांगायचं आहे, आमदार झालात, मंत्री महोदय झालात, पण जीव मात्र अजूनही महापालिकेत घुटमळतोय. तो कशासाठी? आणि जर तुमचा घुटमळतो पण आहे जीव, तर त्या जीवाला आता मोकळं करा, म्हणून ते सिद्ध करा. आजही तुमचे नगरसेवक स्टँडिंग मध्ये बसतात, तेव्हा काय काय करतात? त्या क्षणाला का नाही हे करत? आणि म्हणजे याचा अर्थ तुमचे एवढे नगरसेवक आहेत ते अकार्यक्षम आहेत, तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आणि म्हणून, कारण काय 10-15 नाही हो, 83 नगरसेवक आहेत ना तुमचे, सगळे अकार्यक्षम, फक्त तुम्ही हुशार. तर तो पद्धत आता बंद करा. आणि जे काही ज्या एकमताने काढा, आणा लोकांसमोर, पण नुसतं लोकांना खोटं खोटं घोटाळे करून स्वतःचे घोटाळे लपवत राहायचे. महापौरांनी आरोप केलेले आहेत आशिष शेलार यांच्यावर. आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. ओबीसी समाजाने आता राज्यभर आक्रोश आंदोलन सुरू केले, त्या संदर्भातली बातमी आता आपण बघतोय. राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं जात आहे आणि सरकार विरोधात ओबीसी समाजानं या आक्रोश मोर्चाला आता सुरुवात केलेली आहे. आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी. आणि आपण बघतोय की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर ओबीसी समाजानं आक्रमकपणे आपली भूमिका मांडायला आता सुरुवात केलेली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं नेतृत्व ते स्वतः करतायत आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर या ओबीसी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबई, त्याचबरोबर ठाणे असेल, पालघर, त्याचबरोबर रत्नागिरी, सांगली, पंढरपूर, पुणे, सातारा, रत्नागिरी, औरंगाबाद, बीड, धुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं हे आंदोलन सध्या केलं जात आहे.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टाने 4 मार्चला आदेश दिलेला आहे. आता 9 महिने झालेले आहेत. आयोग नेमून सुद्धा जवळ 6-7 महिने होऊन गेलेले आहेत. या आयोगाने जुलैमध्ये हा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधीची मागणी केली, पण या सरकारने एक छदामसुद्धा दिला नाही. आत्ता ज्यावेळी पुन्हा स्टे दिल्यानंतर आता फक्त भीक दिल्यासारखं फक्त 5 कोटी रुपये देण्यात आले. हे 5 कोटीसुद्धा 3 महिन्यापूर्वी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हे सरकार जे आहे, या सरकारनं जाणीवपूर्वक या ओबीसीचं हे राजकीय आरक्षण द्यायचंच नाही या उद्देशानं या आयोगाचं कामकाज सुरू करू दिलं नाही. आयोग सुट्टीवरती गेला. आयोगाचे सदस्य सगळे राजीनामा द्यायला लागले. अशी अवस्था या आयोगाची या सरकारमध्ये झालेली आहे. त्यामुळे ओबीसीची खऱ्या अर्थाने फसवणूक जी आहे, ती फसवणूक हे षडयंत्र आहे आणि म्हणून या राज्य सरकारचा निषेध करायचा थोडाच आहे. आणि त्या बातमी आपण बघणार आहोत. स्वच्छता आणि सुरक्षित पाणी या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताने यश मिळवलेलं असलं तरी दिव्यांगांसाठी आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी अजून अनेक प्रयत्न करणं बाकी आहे. आणि या संदर्भातला मिशन पाणीचा एक स्पेशल रिपोर्ट बघूयात. The organization name is Blind People's Association, but it works for all categories of disabilities across the state of Gujarat and for people with disabilities across the country for the project called Community-Based Rehabilitation. And we touch every dimension of life of a person with disability. When it comes to water and sanitation, we have been fighting a battle for many years because people with disabilities need more water, need more safe water. इसके लिए हमारे देश ने एक नया कानून लाया है, राइट्स ऑफ पर्सन विद डिसेबिलिटीज एक्ट 2016. उसके सेक्शन 24 में ये मैंडेट दिया गया है कि हर एक जो व्यक्ति है जो दिव्यांग है उसको सेफ ड्रिंकिंग वाटर और सैनिटेशन की सुविधाएं मिलनी चाहिए. आप कल्पना कीजिए कि एक नेत्रहीन व्यक्ति जो गांव में रहता है, यदि उसको 2 किलोमीटर दूर जाकर पानी लाना पड़ेगा, ये शायद उसके लिए संभव नहीं है. एक दिव्यांग लड़की, एक दिव्यांग महिला जो गांव में रहती है, यदि उसको ओपन डेफिकेशन के लिए जाना पड़ेगा, कितनी तकलीफ. संभव नहीं है कि वो रात का इंतज़ार करे, अंधेरे का इंतज़ार करे. यदि वो मेंटली चैलेंज है, जो अपने आप को मैनेज नहीं कर पाती है, जिसको एक किसी का असिस्टेंस चाहिए, तो उसके लिए टॉयलेट होना आवश्यक है. बहुत खुशी होती है कि हमारे देश ने, हमारे प्रधानमंत्री ने स्वच्छ भारत अभियान की शुरुआत की है और उस अभियान के तहत हर एक घर में टॉयलेट बने, हर एक घर में शौचालय बने, ये अनिवार्य है. लेकिन ये शौचालय एक्सेसिबल होना चाहिए, सुगम्य होना चाहिए, ताकि दिव्यांग व्यक्ति उसको उपयोग कर सके. आणि यानंतर आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, लसीकरण झाल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. पण आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार आहेत, कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि कोरोना संदर्भातल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे तुम्हाला त्वरित मिळतील. ही माहिती क्रॉस चेक केलेली असणार आहे. त्यामुळे वाट न पाहता तुमचे कोरोना संदर्भातले प्रश्न या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण जाताना महत्त्वाची आठवण, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर कराल, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.